बारामती ॲग्रो कथित घोटाळ्याचं प्रकरण आहे आणि आज रोहित पवार यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। ईडी चौकशीच्या निषेधार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं राज्यभरामध्ये घंटानाद आंदोलन असणार आहे। 24 जानेवारीला रोहित पवार यांची 10 तास ईडी चौकशी झालेली होती आणि आज पुन्हा एकदा त्यांची ईडी चौकशी होणार आहे। तर मागच्या वेळेला 10 तास त्यांची ही चौकशी झालेली होती, आज पुन्हा एकदा ही चौकशी होणार आहे। मागच्या वेळेला सुद्धा ज्यावेळेला त्यांची चौकशी सुरू होती तेव्हा सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेली होती आणि आज पुन्हा एकदा तशाच पद्धतीचं घंटानाद आंदोलन आपल्याला राज्यभरामध्ये बघायला मिळेल। तर ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सामोरं जाणार आणि या सगळ्या प्रक्रियेला सहकार्य करणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय। बारामती ॲग्रो कंपनीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांच्यावरती केला जातोय आणि त्या प्रकरणी सध्या त्यांची ईडी चौकशी सुरू आहे। तर रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आणि ईडीच्या चौकशीला विरोध करण्यासाठी आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत आणि शरद पवार यांच्या गटाचे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते पुन्हा एकदा आजही आपल्याला राज्यभरामध्ये आंदोलन करताना दिसतील। राज्यभरामध्ये घंटानाद आंदोलन करण्याचं त्यांनी योजलंय। 24 जानेवारीला त्यांची या आधी सुद्धा चौकशी झालेली होती, 10 तास ही चौकशी झाली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। त्यामुळे यंदाच्या वेळची आजची चौकशी नेमकी किती तास चालते आणि या सगळ्यामधून नेमकं काय बाहेर येतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। रिद्धेश हातीम आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रिद्धेश, काय अधिकची माहिती? आज पुन्हा एकदा रोहित पवार यांची ईडी चौकशी होती आहे। नक्कीच आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज बारामती ॲग्रो कंपनीच्या कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडी समोर बजावल्यानंतर आज ते पुन्हा ईडीच्या चौकशीसाठी हजर देखील राहणार आहे। सुमारे सकाळी 10 ते 11च्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात हजर देखील राहणार। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ईडीच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरती राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेश कार्यालय देखील आहे आणि मागच्या वेळेला जेव्हा रोहित पवार यांच्यावरती ईडीकडून चौकशी सुरू होती त्यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तसंच रोहित पवार यांच्या समर्थकांकडून शक्ती प्रदर्शन देखील केलं गेलं होतं आणि आज देखील तशीच परिस्थिती आपल्याला ईडी कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात दिसणार आहे। महत्वाचं म्हणजे पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात येणार आहे आणि कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांकडून देखील घेतली जाणार आहे। मात्र विरोधकांना घडी ईडीची चौकशी बजावल्यानंतर कुठे ना कुठे दबावाचं राजकारण सुरू आहे अशी सध्या प्रतिक्रिया हे विरोधकांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद रिद्धेश या अपडेटसाठी।